नमस्कार मित्रांनो, खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग नंबर 6 मध्ये एक शाळा आहे. त्या शाळेच्या समोर एक छोटंसं मैदान आहे. त्या मैदानावर नगर परिषदेमार्फत एक कृत्रिम क्रिकेटचा टर्फ बनवण्यात येत आहे. शाळेच्या मुलांना इतरत्र खेळ जसे काय खो खो, कबड्डी व मुलं शाळेमध्ये इतरत्र खेळ खेळत असतात. ते खेळ खेळण्यासाठी मुलांकडे कोणताही मैदान शिल्लक राहणार नाही. त्यासाठी आम आदमी पार्टीने आवाज उठवलेला आहे व आम्ही संघर्ष करत आहोत. तसेच त्या मैदानावरून टाटा पॉवरची हाय टेन्शनची लाईन जाते. समजा तिथे क्रिकेटचा टर्फ बनवला, त्याला लोखंडी खांब लावले आणि त्या खांबातून जर करंट पास होऊन खाली आलं आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर विजेचा धक्का लागला तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. नगर परिषद प्रशासनाने टाटा पॉवरच्या हाय टेन्शन लाईनच्या खाली असा क्रिकेटचा टर्फ बनवण्यासाठी परवानगी कशी काय दिली, हा आमचा प्रश्न आहे. परंतु काही व्यक्तींनी सदर प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शाळा कोणतीही असो, ती शाळा उर्दू असो, मराठी असो किंवा कोणत्याही मीडियमची शाळा असो, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आहे. आमचा संघर्ष फक्त लहान मुलांसाठी आहे. आमचा संघर्ष त्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ते शाळेचे विद्यार्थी बाकीचे खेळ कुठं खेळतील ह्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. त्या शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर कोणतीही जीवितहानी होऊ नये त्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. आणि ज्या लोकांनी ह्या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत.